माझं नाव विशाल दिलीप राठोड आहे। गावाचं नाव सांगा तुमचे। मी प्रॉपर मुक्काम टेंभुर्णा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणचा रहिवासी आहे। तुम्ही विषय सांगा, तुमचा विषय काय? तर आमच्या इथे जे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठ्याचे जे काम झालेले आहेत, तर ते पाणी पुरवठ्याचे जे काम आहे ते सांडपाणी नालीमधून नेण्यात आलेले आहे। म्हणजे दूषित पाणी समजा ते दूषित नालीतून नेऊन समजा ते पाणी लोकांपर्यंत जात आहे काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी जे मेन लाईनचं पाणी जे येत आहे आमच्या गावामध्ये, जे पिण्याचं पाणी आहे, ते आमचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मेन लाईनचं पाणी काही आपल्या जवळ लोकांना शेतासाठी वापरण्यास समजा पुरवलेलं आहे पाणी समजा। तर याबाबत मी कार्यकारी अभियंता साहेबांना पत्र समजा एक तक्रार केलेली आहे की तुम्ही सखोल चौकशी करावी व तत्काळ न्यायालयीन कारवाई करावी। आणि हे प्रतिलिपी मी आपले CO साहेब, जिल्हा परिषद यवतमाळ आणि जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांना पण दिलेली आहे। आमचे सरपंच सौ पौर्णिमाताई अर्जुन राठोड, त्यांचे हजबंड समजा त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राठोड यांनी व जे भगवती कन्स्ट्रक्शन हिमायतनगर नांदेडचे आहेत, त्यांनी समजा बोगसरित्या काम करून आमच्या गावाची विकासाची दिशाभूल केली आहे। आणि जे आमचे जे सरपंचाचे जे पती आहेत श्री अर्जुन राठोड, ग्रामपंचायत सदस्य, यांनी मला काही लोकांना समजा सांगून म्हणजे आता चौकामध्ये त्यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे की तुम्हाला असं मारेल तसं मारेल म्हणून आम्हाला धमकी सुद्धा आलेली आहे। तर हे सगळं मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आम्ही तक्रार दिली आहे, या तक्रारीबाबत कलेक्टर साहेबांनी आमच्या गावात एक भेट द्यावी आणि सगळं कामांची सखोल चौकशी करावी, आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं सगळं टेंडर रद्द करावेत आणि त्याला न्यायालयीन काय पुढं कारवाई करायची त्यांनी करावी।